प्रशांत, आपण तुमच्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू। पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे थोड्याच वेळात पोहोचतील आणि त्यांची ही सभा तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। तिसऱ्या टप्प्यात राज्यात 249 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या टप्प्यात 2,57,89,738 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली। या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वाधिक लढती या प्रतिष्ठेच्याच लढती आहेत। नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप, बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल, तिकडे माढ्यात संजय मामा शिंदे यांच्या विरोधात रणजित सिंह नाईक निंबाळकर। इकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात होणाऱ्या या सर्व लढती, खानदेशातल्या या जबरदस्त अशा प्रकारच्या लढती होणार आहेत। आणि आपण अधिक माहिती घेऊयात। साताऱ्याहून विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विवेक, काय रणनीती आहे प्रामुख्याने उद्याच्या मतदानाच्या करता विविध राजकीय पक्षांची? मिलिंद, आपण पाहिलं की या निवडणुकीमध्ये खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील अशासारखे दिग्गज नेते येऊन गेले, पण या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं जे स्थानिक मुद्दे आहेत ते महत्त्वाचे ठरतात असं आपल्याला दिसतंय। हे बारामतीचा विषय असेल तर बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये हे 22 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, किंवा साताऱ्यामध्ये देखील कायम दुष्काळग्रस्त गावं आहेत त्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल, नगरमध्ये देखील आपण जर पाहिलं तर स्थानिक राजकारणाचे मुद्दे प्रामुख्याने समोर येताना दिसतात। ज्या पद्धतीने खरं तर सुरुवातीला राष्ट्रीय मुद्द्यांची चर्चा झाली होती ती चर्चा ग्राउंडवर पाहायला मिळत नाहीये। इथले स्थानिक उमेदवार, स्थानिक जातीपातीचं इक्वेशन आणि इथले स्थानिक मुद्दे, स्थानिक प्रश्न याच्यावर साधारणतः ही निवडणूक फिरेल अशा पद्धतीची चर्चा आहे। विशेषतः 3 महत्त्वाच्या लढती या निवडणुकीच्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळतील। नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप यांची निवडणूक आहे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल अशी निवडणूक आहे, आणि माढामधली देखील निवडणूक आपल्याला माहिती आहे की संजय मामा शिंदे विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये ह्या प्रामुख्याने लढती होत आहेत। ह्या पूर्ण 4 टप्प्यांचा जर विचार केला तर सर्वाधिक जिथं स्पर्धा आहे, ज्या निवडणुकींची, ज्या मतदारसंघांची चर्चा झाली त्याच्याबद्दलचं मतदान आपल्याला उद्या पाहायला मिळेल। यावेळेस विशेषतः आपण पाहिलं तर काँग्रेस खरं तर ह्या चित्रात फारशी दिसली नाही आरोप प्रत्यारोपांच्या, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान यांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं। त्याचं प्रत्युत्तर शरद पवारांकडून किंवा अजित पवार आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडून देताना आपण पाहिलं होतं। त्यामुळे आरोप प्रत्यारोप प्रचंड झाले, पण साधारणतः स्थानिक मुद्दे हे या निवडणुकीत निर्णायक ठरतील असंच आपल्याला वाटतं। बघूयात नेमकं काय होतं उद्याला। ते तयारी अंतिम टप्प्यात आहे साताऱ्यामधली।